त्या दरम्यानच्या आधीचं सगळं महानाट्य आम्ही बघितलं, तुम्ही अनुभवलं. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आता तुम्ही एका पक्षाचे जो वर्षी नेते आहेत, मोठे नेते आहेत, ह्या जिल्हा पालकमंत्री पदापासून वंचित आहे आणि एक पालकमंत्री पालकमंत्र्याचे महत्व किती आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. हा एक विषय कधी जाऊन करायचा आहे, कारण आता तर काय असं आहे नाही परिस्थिती. हा विषय शेवटी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. मी प्रदेशाध्यक्ष आहे. इतर जिल्ह्याच्या वतीमध्ये मी नक्कीच हस्तक्षेप करत आलो. जसं नंदुरबारचं आमचं पद रिक्त होतं, मी पक्षात चर्चा केली आणि निश्चितपणे नंदुरबारचं पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली. लगेच उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, त्याचे आदेश निघाले. स्वतः बहिणी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री झाल्या त्याला पुन्हा बीड त्याचे सुद्धा आदेश निघाले. आता रायगड असल्यामुळे या बाबतीमध्ये एका मर्यादेच्या पलीकडे मी या विषयावरती बोलणार नाही वरिष्ठ पदावरती. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हे पद आणि नाशिक हे दोन रिक्त आहेत, त्याची त्यांना नक्की माहिती आहे. मला असं वाटतं की आता ह्या सगळ्या निवडणुका, राज्याच्या 2 पोटनिवडणुका होत्या विधानसभेच्या, दादांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामतीची आणि कर्डिलेंच्या निधनानंतर राऊरची होती. त्याचे निकाल 4 तारखेला लागतील. देशभरातल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांचे निकाल लागतील. मग एकत्रितपणे